रामकृष्ण हरी माऊली अधिक मासाची कथा. मिनीष नावाच्या तोषभूमीत ऋषी मुनी बसले होते. त्यावेळी व्यासाचा शिष्य सूत नावाचा पुराणिक तेथे आला. त्याला शौनक नावाच्या एका वृद्ध ऋषीने विचारले, या जगात लोकांची दुःख दूर व्हावीत, त्यांचे संसार सुखाचे समाधानाचे व्हावेत आणि सर्वत्र शांतता सुबत्ता नांदावी, असे एखादे व्रत आम्हाला सांग. त्यावेळी सूत मुनी म्हणाले, बृहन्नारदीय पुराणातील अधिक मासाची कथा मी तुम्हाला सांगतो. त्यातील महान पुण्यकारण व्रत नियमामुळे सर्वांचे कल्याण होईल. एकदा नारद मुनी बद्रिका आश्रमात गेले. पाहतात तर तिथे स्वतः भगवान नारायण तपाचरण करत होते. नारदाने विचारले, भगवान, तुम्ही स्वतः सर्वश्रेष्ठ असताना ही अशी तपसाधना करून कुणाचे चिंतन ध्यान करता? त्यावर विष्णू भगवान म्हणाले, नारदा, अरे तुझ्यापेक्षाही श्री पुरुषोत्तम मुरलीधर गोपाळकृष्ण हा श्रेष्ठ आहे. गोलोकात त्यांची दिव्य चैतन्याची समर्थ अशी शक्तिमान मूर्ती आहे. त्यांची आराधना मी करतो. आपल्या कालगणनेच्या चक्रात मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव देऊन पुरुषोत्तमाने तो एक अधिक मास ध्यान केले. त्याला पुण्यफलदायी बनवले. त्या 13व्या महिन्याची कथा तुला सांगतो. अधिक मासात दानाला विशेष महत्त्व आहे. दा म्हणजे देणे, यावरून दान हा शब्द बनला. त्याच्या काही व्याख्या अशा: वस्तूचे मूल्य न घेता तिच्यावरची आपली मालकी नष्ट करून तेथे दुसऱ्याची मालकी उत्पन्न करणे, अशा प्रकारचा जो त्याग त्याला दान म्हणतात. व्यक्तीला श्रद्धेने द्रव्यादी वस्तू देणे याला दान म्हणतात. पुरुषोत्तम व्रत, या व्रताविषयी श्रीकृष्णाने म्हटले आहे, या व्रताचा फलदाता, भोक्ता आणि अधिष्ठा मीच आहे. म्हणून या व्रताचे नाव पुरुषोत्तम मास व्रत असे आहे. अधिक महिन्यात केवळ ईश्वराला उद्देशून जे व्रत, उपवास, स्नान, दान, पूजा, कर्म इत्यादी केले जाते, त्याचे अक्षय फळ मिळते आणि व्रतकर्त्याच्या सर्व दुरितांचा नाश होतो. अधिक मास व्रत, या व्रताने मनुष्याच्या सर्व पापाचा नाश होतो. या व्रतात एक भुक्त किंवा पूर्ण उपवास करावा. भगवान सूर्यनारायणाची पूजा करावी. तसेच काशाच्या पात्रातून धान्य, वस्त्र, पदार्थांचे दान करावे. अधिक मास प्रारंभ होताच प्रातःस्नानादी नित्यकर्म उरकून विष्णुस्वरूप सूर्यनारायणाची पूजा करावी. तूप, गूळ किंवा धान्य, विविध पदार्थांचे नित्य दान करावे. 33 अनारसे करून दान करावेत. विष्णुरूप सहस्राशु